मतभेदांचा महायुतीच्या उमेदवारांवर परिणाम होता कामा नये असे आदेश फडणवीसांनी दिलेले आहेत। अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून महायुतीचं काम करा असेही सल्ले देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत। बारामती नगर मतदारसंघाबाबत फडणवीसांनी नेत्यांना हे आदेश दिलेले आहेत। तर फडणवीसांचे नेमके आदेश काय आपण पाहतोय। मतभेदांचा महायुतीच्या उमेदवारांवर कोणताही परिणाम होता कामा नये। अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून महायुतीचं काम करा। महायुतीचा उमेदवार विजयी होईल एवढंच बघा, बाकी सगळं बाजूला ठेवा। मिशन 45+ यावरच संपूर्ण लक्ष केंद्रित करा। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सुशांत, 3 पक्ष एकत्रितरित्या निवडणुकीला सामोरे जात आहेत, त्यामुळे वेगवेगळ्या जागांवरती मतभेद उद्भवताना दिसत आहेत। काय तोडगा काढायचं ठरवलंय फडणवीसांनी, काय आदेश दिले? प्रज्ञा, जर आपण बघितलं असेल तर भाजपनं महाराष्ट्रात मिशन 45+चं टार्गेट ठेवलं आहे आणि हे जर टार्गेट पूर्ण करायचं असेल तर जे लोकसभा मतदारसंघ आहे त्यामध्ये महायुतीचे वाद सुरू आहेत ते मिटवण्याचं काम कुठेतरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत। मागील 3 ते 4 दिवसांपासून देवेंद्र फडणवीस प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील वाद मिटवत आहेत। त्यांच्या सागर या निवासस्थानी बैठका घेत आहेत, नेत्यांना बोलवत आहेत। काल देखील आपण जर बघितलं असेल तर बारामतीवरून खऱ्या अर्थाने सध्या वाद सुरू आहे। अजित पवार यांच्या पत्नींना उमेदवारी दिली जाऊ शकते महायुतीतून आणि त्याचमुळे कुठेतरी अंतर्गत वाद जे आहेत ते दिसताना पाहायला मिळतं। त्याचमुळे हर्षवर्धन पाटील यांना काल देवेंद्र फडणवीस यांनी सागरवर बोलवलं, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, कारण आपल्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे आणि महाराष्ट्रातून आपल्याला सर्वाधिक जागा निवडून द्यायच्या आहेत। त्यामुळे तुम्ही तुमचे अंतर्गत मतभेद जे काही असतील ते सध्या बाजूला ठेवा। दुसरीकडे राम शिंदे, सुजय विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामध्ये देखील अंतर्गत वाद असल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे तिथे त्यांची देखील समजूत काढलेली आपल्याला नगरची देखील जागा तितकीच महत्त्वाची आहे। सुजय विखेंना आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि त्यामुळे तुम्ही तुमचे अंतर्गत कलह जे आहेत ते बाजूला ठेवा। त्यामुळे कुठेतरी देवेंद्र फडणवीस जे आहेत ते प्रत्येक जागेचा जो तिढा जो आहे तो सोडवण्याचा प्रयत्न करतात। भाजपनं आतापर्यंत 23 उमेदवार जे आहेत ते जाहीर केलेले आहेत आणि काही ठिकाणी जे उमेदवार जाहीर केले त्यानंतर हे अंतर्गत मतभेद जे आहेत ते चव्हाट्यावर आले आणि त्यानंतरच आता देवेंद्र फडणवीसांनी प्रत्येक नेत्याला भेटून त्यांची समजूत काढतायत। त्यांना सांगतायत आपल्याला मिशन 45+ पूर्ण करायचं आहे आणि हे एकमेव ध्येय जे आहे तो डोळ्यासमोर ठेवा असे देखील आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत। प्रज्ञा, सुशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।